Today we are going to start a new chapter, that is human nutrition. मानवामध्ये पोषण कसं होते ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. मग आता पोषण घडून आणणारी संस्था कोणती, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. मग आता न्यूट्रिशन काय झाली, एक प्रक्रिया झाली, मानवाच्या जीवनामधली एक प्रक्रिया झाली, लाईफ प्रोसेस झाली ही. मग अशा भरपूर लाईफ प्रोसेसेस आहे मानवाच्या जीवनामध्ये. कोणत्या कोणत्या? सर्क्युलेशन म्हणजे रक्तभिसरण, पूर्ण शरीरभर रक्त पुरवणे, हे झालं सर्क्युलेशन. एक्सक्रीशन, रक्तामध्ये तयार झालेले जे खराब पदार्थ आहेत, वेस्ट प्रोडक्ट आहेत, यांना बाहेर टाकणे युरिनच्या फॉर्ममध्ये, लघवीच्या फॉर्ममध्ये, याला आपण म्हणतो एक्सक्रीशन. कोऑर्डिनेशन, पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणे, ऑर्गनचं एकमेकांशी ताळमेळ ठेवणे, हे काम असते नर्वस सिस्टीमचं, चेतासंस्थेचं काम असते, ब्रेनचं काम असते ते आपल्या. त्याच्यानंतर आहे रेस्पिरेशन, म्हणजे सेलला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आणि सेलकडे तयार झालेला कार्बन डायऑक्साईड काढून घेणे म्हणजे रेस्पिरेशन. रेस्पिरेशनमध्ये ऊर्जासुद्धा तयार होत असते, एनर्जी तयार होत असते रेस्पिरेशनमध्ये. त्या ऑक्सिजनचा उपयोग करून सेल काय करते, ग्लुकोजला ब्रेकडाऊन करते आणि ऊर्जा तयार करत असते, म्हणजे रेस्पिरेशन झालं. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन, प्रजनन. ठीक आहे, दोन पॅरेंटपासून नवीन इंडिव्हिज्युअलची काय करणे, नवीन ऑर्गॅनिझमची काय करणे, पुनरावृत्ती करणे, त्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन, प्रजनन. त्याच्यानंतर आहे डायजेशन, म्हणजे पचनक्रिया. मग आता पचनक्रिया याच्यामध्ये काय होते, आपण जे काही अन्न घेतो त्याला ब्रेकडाऊन करतो, म्हणजे कॉम्प्लेक्स सबस्टन्सला आपण सिम्पल सबस्टन्समध्ये कन्वर्ट करतो, त्याला आपण म्हणतो डायजेशन, म्हणजे पचनक्रिया. ठीक आहे. त्याचबरोबर न्यूट्रिशन म्हणजे पोषण, एखाद्या ऑर्गनची वाढ होणे, शरीराची वाढ होणे. ठीक आहे. मग हे काय झालं, हे येतं पोषणमध्ये, ज्याला आपण म्हणतो न्यूट्रिशन. ठीक आहे. मग आता ह्या झाल्या लाईफ प्रोसेसेस, शरीरामध्ये घडणाऱ्या ह्या आहेत प्रोसेसेस. आता त्यापैकी एक आहे न्यूट्रिशन. मग आता न्यूट्रिशन कशाला म्हणतो आपण? न्यूट्रिशन इज दी सम टोटल ऑफ ऑल द प्रोसेसेस विच स्टार्ट फ्रॉम इंजेशन ऑफ फूड टू द रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल फ्रॉम द बॉडी. म्हणजे काय, ह्युमन न्यूट्रिशनची व्याख्या अशा प्रकारे करता येईल की ह्युमन न्यूट्रिशन ही प्रोसेस कुठून सुरू होते, तर इंजेशन ऑफ फूड म्हणजे अन्न आतमध्ये घेणे, तिथून सुरू झाली. तर जे काही वेस्ट मटेरियल तयार होणार आहे ते वेस्ट मटेरियल बाहेर फेकणे, तिथपर्यंत जेवढ्या गोष्टी घडतील आतमध्ये याची सम टोटल, याची सर्व बेरीज म्हणजेच ह्युमन न्यूट्रिशन. द सम टोटल ऑफ all the processes which start from the ingestion of food, the intake of food, and ends with the removal of waste product from the body. The sum total of all the processes which start from the ingestion of food and ends with the excretion of waste material, this process is called human nutrition. याला आपण म्हणतो ह्युमन न्यूट्रिशन. मग आता काय डेफिनेशन झाली ह्युमन न्यूट्रिशनची? सम टोटल म्हणजे पूर्ण बेरीज, सम टोटल ऑफ ऑल द प्रोसेसेस, सर्व प्रोसेसेस, जेवढ्या प्रोसेसेस घडतात त्यांची बेरीज, पण कुठून सुरू होणाऱ्या प्रोसेसेस विच स्टार्ट्स फ्रॉम दी इंटेक ऑफ फूड अँड ends with removal of waste product outside the body. ही झाली आपली डेफिनेशन. ठीक आहे. मग आता ह्युमन न्यूट्रिशनमध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेसेस येतात? आपण म्हटलं ऑल द प्रोसेसेस. मग कोणत्या प्रोसेस? तर इट इन्क्लूड, ह्युमन न्यूट्रिशन includes processes like कोणत्या कोणत्या? तर पहिली प्रोसेस इंजेशन, दुसरी प्रोसेस ती आहे डायजेशन, तिसरी प्रोसेस ॲब्झॉर्प्शन, चौथी प्रोसेस ॲसिमिलेशन आणि पाचवी प्रोसेस
इजेशन. These are the 5 processes. The sum total of these 5 processes is called as human nutrition. ह्या ज्या 5 प्रक्रिया आहेत जिथून सुरुवात होते अन्न आतमध्ये घेणे आणि अन्न जे काही पचलेलं न पचलेलं जे अन्न आहे ते बाहेर टाकणे म्हणजे इजेशन. तर इंजेशनपासून तर इजेशनपर्यंत जेवढ्या प्रोसेस आहेत त्यांची बेरीज म्हणजे ह्युमन न्यूट्रिशन. मग आता इंजेशन म्हणजे काय? इंजेशन म्हणजे इनटेक ऑफ फूड. इनटेक ऑफ फूड म्हणजे अन्न आतमध्ये घेणे याला आपण म्हणतो इंजेशन. इनटेक ऑफ फूड इज कॉल्ड इंजेशन. ठीक आहे, अन्न आतमध्ये गेलं. मग आता माउथमधून येईल, कुठे येईल तर स्टमकमध्ये. स्टमकमध्ये काय होईल? त्याचं डायजेशन होईल म्हणजे ब्रेकडाऊन होईल. म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस इंटू सिम्पल सबस्टन्सेस. आता तुम्ही काय खाता? चपाती खाता, भाजीपोळी खाता, याच्यामध्ये काय असतात? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट असते. मग आता चपातीमध्ये काय आहे? कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहेत चपातीमध्ये. कोणते? कार्बोहायड्रेट्स आहेत. ठीक आहे, प्रोटीन आहे. मग आता यांना ब्रेकडाऊन करायचं आणि सिम्पल सबस्टन्समध्ये रूपांतर करायचं. मग कार्बोहायड्रेटला ब्रेकडाऊन केलं तर कार्बोहायड्रेट हा झाला कॉम्प्लेक्स सबस्टन्स. मग ब्रेकडाऊन केलं तर कार्बोहायड्रेटपासून काय तयार होईल? ग्लुकोज तयार होईल, फ्रुक्टोज तयार होईल. ठीक आहे, प्रोटीनला ब्रेकडाऊन करा, अमायनो ॲसिड भेटेल. तर कॉम्प्लेक्स सबस्टन्सला ब्रेकडाऊन करायचं आणि त्यांच्यापासून सिम्पल सबस्टन्स तयार करायचे. याला म्हणतो आपण डायजेशन, ज्याला आपण म्हणतो पचनक्रिया, जी घडत असते स्टमकमध्ये. मग डायजेशन काय आहे? इट इज दी ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इंटू सिम्पल फूड सबस्टन्सेस. कॉम्प्लेक्स फूडला सिम्पल सबस्टन्समध्ये रूपांतरित करायचं, त्याला म्हणतो आपण डायजेशन. त्याच्यानंतर ॲब्झॉर्प्शन. जे काही पचलेलं अन्न आहे, जे काही सिम्पल फूडमध्ये कन्वर्ट झालेलं अन्न आहे, जसं की ग्लुकोज, फ्रुक्टोज, अमायनो ॲसिड, फॅट, यांना काय करणे? शोषून घेणे, रक्तामध्ये त्याचं शोषण करणे. मग आता हे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे, लहान आतडे आहेत, या लहान आतड्यांमध्ये आलं काय? आता फूड आलं, सिम्पल फूड. सिम्पल फूडमध्ये आहे ग्लुकोज, फ्रुक्टोज, त्यानंतर अमायनो ॲसिड, फॅट, यांचं काय करणे? शोषण करून घेणे आतमध्ये, रक्ताच्या आतमध्ये शोषण करणे. कुठून होते शोषण? तर स्मॉल इंटेस्टाईनमधून रक्ताच्या आतमध्ये शोषण होत असते, त्याला आपण म्हणतो ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन म्हणजेच काय? ॲब्झॉर्प्शन इज डिफाईन ॲज दी ट्रान्समिशन ऑफ द न्यूट्रिएंट्स, दॅट इज दी ग्लुकोज, फ्रुक्टोज, प्रोटीन्स, अमायनो ॲसिड, फॅट फ्रॉम स्मॉल इंटेस्टाईन इंटू दी ब्लड, त्याला आपण म्हणतो ॲब्झॉर्प्शन. मग ॲब्झॉर्प्शन काय झालं? ट्रान्समिशन ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्वे, ग्लुकोज, फ्रुक्टोज, अमायनो ॲसिड, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स, यांचं काय करणे? शोषण करून घेणे. कुठे? ट्रान्समिशन ऑफ न्यूट्रिएंट्स इंटू द ब्लड, रक्तामध्ये. तर याला आपण म्हणतो ॲब्झॉर्प्शन म्हणजे शोषण क्रिया. त्याच्यानंतर आहे ॲसिमिलेशन. आता रक्तामध्ये अन्न आल्यावर, रक्तामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आल्यावर हे ग्लुकोज कुठपर्यंत जाणार आहे? हे व्हिटॅमिन्स, मिनरल, ग्लुकोज कुठपर्यंत जाणार आहे? तर हे पोचणार आहे प्रत्येक पेशीपर्यंत, तुमच्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक सेलपर्यंत हे पोचणार. मग आता प्रत्येक सेलला पोचलं की हे सेल काय करेल? तो ग्लुकोज वापरून घेईल, ते व्हिटॅमिन वापरून घेईल. मग सेलने काय करणे? या न्यूट्रिएंट्सचा वापर करून घेणे, या पोषक तत्वांचा वापर करून घेणे, त्याला आपण म्हणतो ॲसिमिलेशन. म्हणजे सेल काय करते? या पोषक तत्वांचा वापर करते आणि ऊर्जा तयार करते, याला म्हणतो आपण ॲसिमिलेशन. मग ॲसिमिलेशन म्हणजे काय? युटिलायझेशन ऑफ दी न्यूट्रिएंट्स बाय द सेल. जी सेल आहे, जी पेशी आहे, तिने न्यूट्रिएंट्सचा वापर करून घेणे, पोषक तत्वांचा वापर करून घेणे, त्याला आपण म्हणतो ॲसिमिलेशन. त्याच्यानंतरची शेवटची प्रोसेस, जे काही न पचलेलं अन्न आहे, जे अन्न पचलेलं नाही, जे शोषल्या नाही गेलं, अशा अन्नाला, अशा वेस्ट सबस्टन्सला जिथून बाहेर टाकलं जाते, ती जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो इजेशन. द रिमॉल ऑफ वेस्ट प्रोडक्ट. मोठ्या आतड्यांमध्ये असलेलं जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे, फिकल मॅटर आहे, नॉन डायजेस्टेबल फूड आहे, नॉन ॲब्झॉर्बेबल फूड आहे,
त्याला बाहेर टाकणे, शरीराच्या बाहेर टाकणे, त्याला आपण म्हणतो इजेशन. मग इजेशन काय आहे? रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट आउटसाइड द बॉडी इज कॉल्ड एज इजेशन. मग आता या सर्व प्रक्रिया सिक्वेन्सनी घडतात, एका क्रमाने घडतात. असं नाही होत आधी पचन घडेल नंतर तुम्ही अन्न आतमध्ये घ्याल, पहिले तुम्ही अन्न आतमध्ये घ्याल नंतरच पचन घडेल. असं कधी घडणार नाही की सर्वात आधी शोषण होईल मग नंतर त्याचं पचन होईल आणि नंतर मग तुम्ही अन्न आतमध्ये घ्याल, असं नाही होत. दीज प्रोसेसेस आर ऑलवेज टेक्स प्लेस इन अ सिक्वेन्स. ह्या प्रक्रिया कशा घडतात? सिक्वेन्समध्ये घडतात, क्रमावार घडतात. ठीक आहे. मग आता सम टोटल ऑफ ऑल द प्रोसेसेस विच स्टार्ट फ्रॉम इनटेक ऑफ फूड, म्हणजे विच स्टार्ट फ्रॉम इंजेशन अँड एंड्स विथ इजेशन, दॅट इज द रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम आउटसाइड द बॉडी. दिस इज कॉल्ड ॲज ह्युमन न्यूट्रिशन. याला आपण म्हणतो ह्युमन न्यूट्रिशन. मग आता ह्युमन न्यूट्रिशन आपल्याला समजलं. आता बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला बघायची आहे. लेट्स सी दी डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग आता डायजेस्टिव्ह सिस्टीम कशापासून बनलेली आहे बघा, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम बनलेली आहे एलिमेंटरी कॅनलपासून, म्हणजे अन्ननलिका. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशापासून बनलेली आहे? तर अन्ननलिका आणि काही ग्रंथी आहेत त्याच्या आतमध्ये जे डायजेशन घडून आणतात. मग आता डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्ननलिका आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स, अशा ग्रंथी ज्या पचन घडून आणण्यामध्ये मदत करतात, त्यांचा समावेश होतो डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. मग आता आपण बघूया डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता आपण बघूया डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था. डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट. 2 पार्ट आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, पचन संस्थेमध्ये. एक पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो अन्ननलिका, त्याला नाव आहे एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्ननलिका. दुसरं आहे याच्यामध्ये महत्त्वाचं, त्यांना आपण म्हणतो डायजेस्टिव्ह ग्लँड्स, म्हणजे पचनामध्ये पचन प्रक्रिया घडून आणण्यामध्ये मदत करणाऱ्या ग्रंथी, त्यांना म्हणतो आपण डायजेस्टिव्ह ग्लँड्स. आता बघा एलिमेंटरी कॅनल म्हणजे काय? एलिमेंटरी कॅनल ही अशी ट्यूबसारखी रचना आहे तुमच्या शरीरामध्ये, एखाद्या नळीसारखी रचना आहे तुमच्या शरीरामधली, जी ट्यूब 7 ते 8 मीटर लांबीची आहे. एलिमेंटरी कॅनल अशी ट्यूबसारखी रचना आहे तुमच्या शरीरामधली, जिची लांबी 7 ते 8 मीटर आहे आणि जी ट्यूब सुरू होते माऊथपासून आणि संपते कुठे? ॲनसमध्ये. म्हणजे एलिमेंटरी कॅनल इट इज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर विच स्टार्ट फ्रॉम दी माउथ अँड एंड्स ऑन दी ॲनस. याला आपण म्हणतो एलिमेंटरी कॅनल. मग आता काय आहे एलिमेंटरी कॅनल? इट इज ए ट्यूब like structure, it is a tube like structure of 8 to 10 meter long which start from mouth and ends with anus. त्याला आपण म्हणतो अन्ननलिका. मग एलिमेंटरी कॅनल कशापासून बनलेली आहे? कोणते कोणते घटक आहे एलिमेंटरी कॅनलमध्ये? तो जो समोरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो माउथ. ठीक आहे. एलिमेंटरी कॅनलचा समोरचा पहिला पार्ट त्याला आपण म्हणतो माउथ, म्हणजे तोंडाचा भाग. माउथला आपण म्हणतो ओरल कॅव्हिटी किंवा माउथला आपण म्हणतो बक्कल कॅव्हिटी. माउथ काय आहे? तर माउथ ही कॅव्हिटी आहे, ही पोकळ काय आहे? जागा आहे. ठीक आहे. तिला आपण म्हणतो माउथ किंवा ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी. मग आता जे माउथ आहे, ही जी कॅव्हिटी आहे, या कॅव्हिटीला, या स्पेसला आपण माउथ म्हणतो किंवा ओरल कॅव्हिटी म्हणतो किंवा बकल कॅव्हिटी म्हणतो. दुसरं याच्यामध्ये आहे फॅरिंग्स. थ्रोटचा जो भाग आहे, माउथ नंतर थ्रोटचा जो भाग आहे, घशाचा जो भाग आहे आपल्या, त्याला आपण म्हणत असतो फॅरिंग्स. घशाचा जो भाग आहे आपला त्याला आपण म्हणतो फॅरिंग्स. फॅरिंग्स पुढे कंटिन्यू होते एका ट्यूबसारख्या स्ट्रक्चरमध्ये, त्याला आपण म्हणतो इसोफेगस. मग तिसरा पार्ट आहे एलिमेंटरी कॅनलचा इसोफेगस.
इसोफेगस कुठून सुरू झाला? फॅरिंग्सपासून सुरू झाला आणि कुठे येऊन संपला? स्टमकमध्ये येऊन संपला. मग नंतरचा पार्ट आहे स्टमक, ज्याला आपण म्हणतो जठर. फोर्थ पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल इज स्टमक. आता स्टमक हा जे टाईप दिसतो बघा, जे सारखा आकार दिसतो याचा, जो आपलं अल्फाबेटिकल लेटर आहे जे, त्याच्यासारखा याचा आकार दिसतो स्टमकचा. आणि हे सॅक लाईक कॅव्हिटी आहे, एखाद्या पिशवीसारखी, एखाद्या बॅगसारखी एक कॅव्हिटी तुम्हाला बघायला भेटते, एक पोकळी बघायला भेटते, त्याला आपण म्हणतो स्टमक, त्याला आपण म्हणतो जठर, ज्याच्या आतमध्ये होते पचनक्रिया. ठीक आहे, डायजेशन होत असते त्याच्या आतमध्ये. स्टमक पुढे कंटिन्यू होते एका ट्यूबसारख्या स्ट्रक्चरमध्ये, त्याला आपण म्हणतो छोटे आतडे म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन हे जे रेड कलरचा पार्ट तुम्हाला बघायला भेटलो आहे, हा आहे छोटे आतडे, लहान स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन कंटिन्यू होते लार्ज इंटेस्टाईनमध्ये, जो ब्लॅक कलरचा भाग दाखवला त्याला आपण म्हटलं लार्ज इंटेस्टाईन. आणि लार्ज इंटेस्टाईन संपते कशामध्ये? तर ॲनसमध्ये. मग आता 6वा पार्ट आहे एलिमेंटरी कॅनलचा लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे, आणि शेवटचा पार्ट आहे इंटेस्टाईनचा ॲनस. मग आता ही जी ट्यूब आहे जी सुरू होते माउथपासून आणि संपते ॲनसवर, त्या ट्यूबला आपण म्हटलं एलिमेंटरी कॅनल, ज्याची लांबी आहे 8 ते 10 मीटर. कोणते कोणते पार्ट आहेत एलिमेंटरी कॅनलमध्ये? माउथ, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अँड ॲनस. ठीक आहे, मग आता एवढं आपल्याला माहिती झालं. आता डायजेस्टिव्ह ग्लँड्स, पचन प्रक्रियेमध्ये पचन घडून आणणाऱ्या ग्रंथी कोणत्या? तर एक ग्रंथी, तिचं नाव आहे लिव्हर. लिव्हर जे आहे ही आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड प्रेझेंट इन अवर बॉडी. आता लिव्हर बाईल ज्यूस सिक्रेट करतो, जो बाईल ज्यूस फॅटचं डायजेशन घडून आणतो, फॅटला ब्रेकडाऊन करतो. ठीक आहे, त्याच्यासाठी बाईल ज्यूस आवश्यक असतो आणि हा बाईल ज्यूस सिक्रेट करतो लिव्हर. बाईल ज्यूस साठवला जातो एका पिशवीसारख्या स्ट्रक्चरमध्ये, त्याला आपण म्हणतो गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडरमधून हा ज्यूस, बाईल ज्यूस पाठवला जातो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फॅटचं डायजेशन घडून आणले जाते, जे स्निग्ध पदार्थ आहेत त्यांचं पचन घडून आणले जाते. मग लिव्हर काय तयार करतो? बाईल ज्यूस फॉर दी डायजेशन ऑफ फॅट मॉलिक्यूल. मग आता लिव्हर. त्याच्यानंतर सलायवरी ग्लँड्स, माउथमध्ये सलायवा सिक्रेट करणाऱ्या, म्हणजे जी लाळ सिक्रेट होते, जी लाळचं स्त्रावण होते, लाळचं स्त्रावण करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्यांना आपण म्हणतो सलायवरी ग्लँड्स. सलायवरी ग्रंथी ज्या लाळ तयार करतात. त्याच्यानंतर पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड. ठीक आहे, पॅनक्रियाटिक एन्झाईम्स सिक्रेट करते, ते पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करते, ज्याचं डायजेशनमध्ये मदत करते, आपल्याला प्रोटीनचं डायजेशनमध्ये मदत करते, ते आहे पॅनक्रियाज. मग तिसरी ग्रंथी आहे पॅनक्रियाज. ठीक आहे, मग आता ह्या 3 ग्रंथी येतात आपल्या डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये. मग आता डायजेस्टिव्ह सिस्टीम कशापासून बनली आहे? एलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्सपासून. तर हे झालं आपलं इंट्रोडक्शन अबाउट दी टुडेज टॉपिक अँड चॅप्टर.